भावली धरणावर पर्यटक कुटुंबावर जीवघेणा हल्ला, विनयभंग व लूट प्रकरणी 9 संशयित पोलिसांच्या ताब्यात। नाशिक जिल्ह्यातील भावली धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटक कुटुंबावर झालेल्या जीवघेण्या हल्ला, महिलेसोबत विनयभंग तसेच लूटमार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत 9 संशयितांना ताब्यात घेतले आहे। या धक्कादायक घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पर्यटक कुटुंबावर काही संशयितांनी अचानक हल्ला करून मारहाण केली। त्यानंतर महिलेसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग करण्यात आला। तसेच कुटुंबाकडील मौल्यवान वस्तू व रोख रक्कम लुटल्याचा आरोप आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत विविध पथके तयार केली आणि अवघ्या काही तासात 9 संशयितांना ताब्यात घेतले। सध्या ताब्यातील संशयितांची कसून चौकशी सुरू असून गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग आहे का याचाही तपास केला जातोय। या घटनेनंतर भावली धरण परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पर्यटकांनीही आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। S9 TV न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांकुर्डे, नाशिक। 12 तारखेला इव्हिनिंगच्या दरम्यान जी बाहुली डॅम परिसरामध्ये इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली होती, ज्या घटनेमध्ये महिलेवरती हात उगारणे, त्याचबरोबर विनयभंगाची घटना, त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारी अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल त्याच्या अनुषंगानं, त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या अनुषंगानं याच्यामध्ये आतापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे। हे जे एकंदरीत आरोपी आहेत हे आरोपी त्या परिसरामधले आहेत आणि हे सगळे जे आरोपी होते हे आरोपी वेगवेगळ्या इगतपुरी भागामधले, त्याचबरोबर नांदगाव सदो नावाचं गाव आहे, बराईपुरी आहे, गिरणारे आहे आणि माणिकखांब आणि त्या आजूबाजूच्या परिसरामधले असे सगळे आरोपी आहेत, एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारच्या 9 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये इतर जे आणखी काही आरोपी त्याच्यात निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामध्ये फिर्यादीने आपल्याला तक्रारी दिल्याप्रमाणे इतर 7 आरोपी होते, त्याचबरोबर त्यामध्ये इतर काही इन्व्हॉल्ड आहेत जे असोसिएट आहेत क्राईमला करणारे, त्याचबरोबर यांच्याशी गाडी देणारे, काही मदत करणारे, अशा प्रकारच्या सगळ्या आरोपींना आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना निष्पन्न केलेलं आहे। त्याचबरोबर व्हिडिओद्वारे सुद्धा आपण निष्पन्न केले। यातल्या काही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे असं कळतंय, नेमकी काय पार्श्वभूमी आहे यातल्या काही आरोपी? त्याच्यामधला एक जो आरोपी आहे तो आरोपी याच्यामधला भुईर नावाचा एक आरोपी आहे, त्या आरोपीला पूर्वीचा एक त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे 2020च्या 2021च्या दरम्यानचा, तर त्याच्यामधला तो आरोपी आहे। त्या व्यतिरिक्त आणखी असं कुठल्याही आरोपीचं बाकी कोणाचे क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, एकाच आरोपीचा आहे। तर त्या अनुषंगानं जो आरोपी आहे त्या सगळ्या आरोपीच्या अनुषंगानं आपण खात्री केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये अतिशय कडक कलम लावून महिलांच्या कुठल्याही प्रकारचं, त्याचबरोबर पर्यटनावरती असा प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही, त्याचबरोबर एकंदरीत ह्या अनुषंगानं आपण अतिशय कडक कारवाई जी आहे ती कडक कारवाई आपण करतो। पर्यटन स्थळावर यापूर्वी यापूर्वी आपण काय आदेश काढलेले आहे, या अनुषंगाने जो काही घटना घडलेली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय यापूर्वी दक्षता घेतली होती? आपण म्हणताय ते एकदम बरोबर आहे की आपण जर कंप्लेंटची आपण जर बोललो तर तेव्हा त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी लोकल पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपण चौकी आहे, त्याचबरोबर आपला बंदोबस्त पॉईंट आहे, ज्या ठिकाणी एक्झॅक्ट धबधबाणी आहे, अशा प्रकारचा आपला वेगवेगळ्या परिसरामध्ये आपण अशा प्रकारचा बंदोबस्त लावतो। त्या दिवशी पण पोलीस होते, त्या दिवशी पण पोलिसांना भेटले, पण पहिल्यांदा वादावादीचं ठिकाण त्या ठिकाणी झालं होतं आणि नंतरचं जे पर्यावरण आहे 7 ते 8 किलोमीटर पुढे गेल्यानंतर ज्या ठिकाणी रस्ता आहे त्या ठिकाणून तो ॲक्च्युली या ठिकाणी भांडणाला जी काच फोडणे आणि गाडीवरती हल्ला करणे आणि त्यांच्यावरती हमला करणे हा जो प्रकार आहे 7-8 किलोमीटर पुढचा आहे, त्याच्यामुळे जो आहे तो त्यामुळे नंतर मग त्याच्यामध्ये तशा प्रकारची क्रिया झाली। पण आपण म्हटल्याप्रमाणे बंदोबस्त जो आहे तो आपण अशा प्रकारचा पर्यटनाच्या ठिकाणचा बंदोबस्त जो आहे तो नेहमी आपण त्या ठिकाणी लावतो। ही सुरुवात कशी झाली होती सर? ही सुरुवात कशी झाली होती? हा वाद जो आहे तो नेमका कसा सुरू झाला होता? त्या वादाचं जे आहे त्या अकॉर्डिंग टू कंप्लेंट जे आहे ते अशा प्रकारचा जे वाद आहे त्या ठिकाणी एका इसमाने त्या ठिकाणी त्या शिट्टी वाजवण्याचा प्रकार झाला आणि त्यानुसार त्या ठिकाणी पहिल्यांदा वादावादी झाली आणि ते इसम निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारच्या लोकांना त्या ठिकाणचे इतर जे लोक होते ते इन्व्हॉल्व झाले आणि तिथे मग पुन्हा दुसरा वाद तयार झाला आणि त्या वादामधून हे पर्यावरण झालं। सर, विशेषतः हे जे पर्यटन स्थळ आहे ज्यामध्ये भोवली असेल किंवा पहिल्याचा परिसर आहे, इथे मध्यमचा वावर
राजरोसपणे आहे, इथे जे हॉटेल्स आहेत, ते ढाबे आहेत, इथे राजरोसपणे दारू पिली जाते, दारू दिली जाते आणि मटणाची दुकानाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात तिथे मद्यपींचा वावर पाहायला मिळतो. ग्रामीण पोलिसांकडनं पुढच्या काळामध्ये अशा घटना टाळण्यासाठी काय कारवाई केली जाणार आहे? याच्यामध्ये आपण अगोदरपासूनच ही कारवाई जी मद्यपींचा आणि याच्या संदर्भातली आपण कारवाई ठोसप्रमाणे करतो आहोत. की आपण ज्या वेगवेगळ्या ठिकाणची जी आहेत, आपल्याकडे 2 महत्त्वाचे ठिकाणं आहेत, पहिली परिसर असेल किंवा बाहुली डॅम असेल, तर त्या ठिकाणची आपण ही कारवाई दारू पिणाऱ्या इस्मावर आपण कारवाई करतो. आपण नाकाबंदी पण लावलेली आहे. नाकाबंदीच्या अनुषंगानं आपले फिक्स पॉईंट पण असतात आणि त्याच अनुषंगानं जे आहे ते पर्यटकांसाठी आता विशेष त्याच्यामध्ये पुन्हा आणखी त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी आपण बंदोबस्त जो आहे तो बंदोबस्त आपण वाढवणार आणि एकंदरीत जे आहे ते कुठल्याही पर्यटकांना घाबरण्याचं काही कारण नाही. अशा प्रकारची घटना जी आहे ती घटनेची पुनरावृत्ती कुठे होणार नाही आणि अचानक काही घटना तयार होणार नाही त्या संदर्भात आपण पूर्ण प्रिकॉशन त्या ठिकाणी. आरोपी कसे सापडले? हे जे आरोपी आहेत हे आरोपी आपल्याला पहिल्यांदा आपण जेवढा काही आपल्याकडे व्हिडिओ आला, आरोपींची ओळख कोणाची नव्हती, आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्याचप्रमाणे टेक्निकल अनालिसिसची मदत घेऊन आपण रात्रभर त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक बारकाईनं बघून आणि टेक्निकल अनालिसिस करून आपण याच्यामध्ये कोण लोक इन्व्हॉल्ड आहेत त्या सगळ्या लोकांची माहिती आपल्याला पहिल्यांदा त्या पद्धतीने मिळाली. त्यानंतर आपण वेगवेगळ्या आरोपींना जे आहेत ते वाड्याचा परिसर, भिवंडीचा परिसर, त्याचबरोबर जे आहेत ते एका ठिकाणी लॉजमध्ये जे होते ते दुसऱ्याच्या नावाने जाऊन राहिलेले होते, त्या अनुषंगाने आपण सगळे प्रयत्न करून ह्या आरोपींना जे आहे आपण ताब्यात अंबड पोलीस स्टेशनमध्ये मदत इन द सेन्स अंबड पोलीस स्टेशनची मदत हा मुद्दा जो आहे. अंबड पोलीस स्टेशनमध्ये हे सगळ्यात पहिल्यांदा फिर्यादी जी आहे ते फिर्यादी त्या ठिकाणून निघाल्यानंतर अंबड पोलीस स्टेशनला हे पहिल्यांदा फास्ट त्या ठिकाणी आले. अंबड पोलीस स्टेशनला हा रात्री गुन्हा रजिस्टर झाला. अंबड पोलीस स्टेशनला रजिस्टर झाल्यानंतर आपल्याकडे तो गुन्हा जो आहे तो ट्रान्सफर झाला. त्याबरोबर लगेच कारवाई हे म्हणणं जे आहे ते रास्त नाही आहे. हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारे इगतपुरी पोलीस स्टेशनला ते आलेले नव्हते. आपण कंप्लेंटशी मी स्वतः बोललेलो आहे. कंप्लेंट हे पहिल्यांदा आपल्याकडे 112ची जी व्हेकल आहे त्या व्हेकलने त्यांच्याशी संपर्क केला. संपर्क केल्यानंतर ते एवढे फास्टमध्ये होते की वाडीवर येऊन ते फास्ट पुढे निघून आले. त्याच्यामुळे त्यांनी अंबडला जाऊन तक्रार दिली. माझं कंप्लेंटशी बोलणं झालेलं आहे. आपलं म्हणणं जे आहे ते अत्यंत चुकीचं आहे. पर्यटन जे आहे सर, खास करून भावलीचा जो परिसर आहे, पैण्याचा जो परिसर आहे किंवा इतर पर्यटन स्थळ जे आहे तिथे प्रॉब्लेम असा आहे की तिथे नेटवर्कच नसल्यामुळे तिथे अनेकदा पोलिसांशी संपर्क होत नाही. या पार्श्वभूमीवर काय आपण प्रोएक्टिव्ह करू शकतो? आपण त्या ठिकाणी जे आहे ते आपण जसं सांगितलं तर त्या ठिकाणी बरोबर आहे 7 ते 8 किलोमीटरचा जो पूर्ण पॅच आहे त्या पॅचमध्ये मोबाईल पर्यटकांचे लागत नाही म्हणून आपण त्या ठिकाणी व्हेकल ठेवलेली असते आणि पोलीस पण असतात. जर समजा तसं काही वायरलेसचं कम्युनिकेशन आहे फक्त ह्या एक प्रकारामध्ये पहिल्यांदा जो आहे तो स्पॉटमध्ये फक्त बाचाबाची आणि वादावाद झाली. त्याच्यामुळे तो सिरियसनेस जो आहे तो पुढच्या 8 किलोमीटर नंतर ह्या घटनेची ऍक्च्युअली सुरुवात झाली. त्याच्यामुळे जे आहे ते पण तरी पण हा मुद्दा महत्त्वाचा आहे की त्या ठिकाणी आपण वायरलेस कम्युनिकेशन व्यवस्थित पद्धतीने सुरू करणे आणि इतर काही मोबाईल कम्युनिकेशन आणखी चांगल्या पद्धतीने करता येईल का त्या दृष्टीने आपण एक महत्वाची चूक अशी जाणवली की त्या ज्यावेळेला हल्ला झाला त्यावेळेला त्यांना मदतीसाठी जवळ रस्त्यात पोलीस स्टेशन मिळालं नाही, चौकी मिळाली नाही म्हणून ते भविष्यामध्ये दोन्ही ठिकाणी म्हणजे पहिने पण असेल आणि भावली पण असेल ते कायमस्वरूपी 2 चौक्यांची गरज आहे असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. बाहुली परिसरामध्ये आपली जी आहे ती तिथे बरोबर एक्झॅक्ट डॅम जर तर तिथे आपण चौकी आणि अशा प्रकारच्या वेळेला आपण त्या ठिकाणी पोलीस ठेवतो. परंतु पहिने जे आहे त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं नाकाबंदी आणि पोलीस आहेत. परंतु ओव्हरऑल जे आहे ते ओव्हरऑल या ठिकाणी जर समजा कोणालाही वाटलं तर 112चा नंबर जो आहे तो 112च्या नंबरवर आपण त्वरित कारवाई करतो. त्वरित त्यांना पण त्वरित फोन केले. 1832ला फोन गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु हेच फास्ट होते त्यांनी पण तसं सांगितलेलं आहे. त्या दृष्टीने पण आपण नाशिक त्र्यंबक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लॉजिंग झालेले आहेत आणि या लॉजिंगच्या बाजूला ही टार्गेट पोरं नेहमी असतात. त्यातून गुंडगिरी कुठल्या ठिकाणी नाशिक त्र्यंबक रस्त्यावरती लॉजिंग आहे किंवा अशा इगतपुरी भागात पण असे लॉजिंग सुरू झाले. ही सगळी गुंडगिरी तिथून सगळी हे जे आहे ते हे लॉजिंग मधला कुठलाही हा विषय नव्हता. नाही नव्हता पण तरी तो हा विषय जो आहे तो त्या ठिकाणच्या लोकल काही मुलांनी त्या ठिकाणी व्यवसायाच्या दृष्टीने थांबलेल्या मुलापासून हा सुरू झाला होता. परंतु लॉजिंगच्या दृष्टीनं आपण नाशिक त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये जी काही लॉजिंग आहे त्या लॉजिंगवाल्याला आपण त्याप्रमाणे नोटिसेस दिलेल्या आहेत. लॉजिंगची आपण अचानक तपासणी करतो आणि काही आपण डिकॉय वापरून पण तपासणी करतो जेणेकरून त्याच्यावरती लॉजिंगच्या परिसरामध्ये आपण आता मध्यंतरी 4 कारवाया पण केलेल्या आहेत. तर त्या अनुषंगानं पण आपल्या कारवाया लॉजिंग असतील, अशा प्रकारचे इलिगल कुठले रेस्टॉरंट असतील, कुठे इलिगल दारू विक्री असेल आणि ह्या पद्धतीने जे आहे ते आपण नक्की त्याच्यावरती ठोस कारवाई जी आहे ती अंतर्गत किंवा अशा स्वरूपाने काही प्रास्ताविक आहेत का? आता हे जे आहे ते ज्या काही सिरियस आपण सेक्शन्स लावलेले आहेत ते त्यासाठीच लावले आहेत की जेणेकरून याच्यामध्ये भविष्यामध्ये आणखी काही स्ट्रिक्ट ऍक्शन जी आहे स्ट्रिक्ट ऍक्शन आपल्याला कशा पद्धतीने घेता येईल तर त्या पूर्ण प्रक्रियेची
छाननी करून आपण त्या पद्धतीने पुढे याच्यात आणखी कारवाई सर गोंद्यापर्यंत त्या आरोपींनी पाठलाग केला. एक आरोपी आहे तो एक आरोपी अद्याप आपल्याला भेटलेला नाही, परंतु याच्यामध्ये जे गाडीवर चढणार आहे त्याचबरोबर दगड फेकणार आहे आणि स्टिकनी मारणारे जे इतर आरोपी आहेत अशा प्रकारचे 4 वेगळे आरोपी आपल्याला भेटलेले आहेत. जो एक आरोपी आहे जो त्याच्यामधला जो सांगितला की जो त्याच्यातला एक आरोपी भिवंडी वाडा परिसरामध्ये तो अद्याप आपल्याला भेटलेला नाही. त्या दृष्टीने आपल्या टीम जी आहे त्या सगळ्या त्या भागामध्ये आपल्या सर गोंद्यापर्यंत त्यांचा पाठलाग झाला, हल्ले होत होते, महामार्गावर हा सगळा प्रकार घडत होता. आपल्या ग्रामीण पोलिसांची एकही टीम त्यांना इंटरसेप्ट करू शकली नाही तिथे एवढ्या 30-40च्या पुन्हा आपल्याला सांगतो की आपल्याला जे आहे ते आपल्याला ज्या वेळेला फोन आला त्यावेळेस त्यांनी तो पास केलेला होता पिरियड आणि त्यांचा जो फोन झाला तो फोन 18:32 फोन आहे, तेव्हा ते पास केलेले होते आणि तेव्हा आपण जेव्हा त्यांना संपर्क केला तेव्हा ते आपल्या संपर्कापासून ते म्हटले की आम्ही पुढच्या पोलीस स्टेशन पुणे शहरामध्ये आम्ही पास झालेलो आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना 2 वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ते त्यांना पण माहिती आहे, त्यांनी पण पोलिसांबद्दल जे आहे ते पोलिसांनी त्यांच्याबद्दलची जी कारवाई केलेली आहे पोलिसांचा त्यांचा जो संपर्क झालेला आहे आपल्या माध्यमातूनच त्यांनी सांगितलं आहे की पोलिसांच्या कारवाईबद्दल ते समाधानी आहेत आणि पोलिसांचा त्यांचा संपर्क झाला. यामध्ये काही सर अल्पवयीन आरोपी आहेत सर? टोल नाक्यावर पण त्यांना कुठली सुरक्षा मिळाली, तिथेही हा झाला टोल नाक्यावर, मोठी टोल नाक्यावर. मोठी टोल नाका किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे त्या परिसरामधला तो जो एक्झॅक्ट पॉईंट आहे टोल नाक्याचा किंवा त्या परिसरामध्ये तिथे जे आहे की तिथे गाडी थांबवण्याचा प्रकार झाला त्या प्रकारामधला पण आपण आरोपी ताब्यात सर एकूण आरोपी किती होते, त्यांनी 6 ते 7 आरोपी आपल्याला सांगितले होते, परंतु यामधून आपण निष्पन्न करून आतापर्यंत आपण 9 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आणखी सुद्धा आपल्याकडे 2-3 आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आणि मदत करणारे जे आहेत कुणी शेल्टर दिला त्या सुद्धा लोकांना आपण याच्यामध्ये आरोपी करतात किंवा त्यांना पळवून लावण्यास कुणी मदत केली जेणेकरून अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घटना कुठेच पुनरावृत्ती होणार नाही आणि त्याच्यामध्ये कडक शासन होईल. त्याचबरोबर आता जसा मोकाचा विषय निघाला त्या अनुषंगाने आपली याच्यामध्ये काय काय त्याच्यामध्ये सेक्शन्स लागू शकतात. आता डेकॉयटी आपण लावलेला आहे, विनयभंगाचा आहे, त्याचबरोबर आपला अटेम्प्ट टू मर्डर आहे, अशा प्रकारचे सिरियस सेक्शन कमिट सेक्शन आणि इतर जी सेक्शन आहे आपण ती पण लावू. आणि सर काही अल्पवयीन आरोपी आहेत सर 1 मिनिट पुलिस स्टेशन एरिया में 12 तारीख को इवनिंग में एक घटना अकॉर्डिंगली जो है वो पहले अंबड़ पुलिस स्टेशन में 0 नंबर से जो FIR रजिस्टर हुआ उसको अकॉर्डिंगली तुरंत हमने वीडियो और बाकी टेक्निकल एनालिसिस करके इसमें हमने 9 आरोपी अभी तक निष्पन्न किए हैं जो कि FIR में 6-7 आरोपी थे, पर इसमें जो शेल्टर देने वाले आरोपी हैं या फिर एसोसिएट्स हैं जिनको इन्होंने हेल्प किया था वो भी हमने इसमें आरोपी किए हैं और अभी तक हमने 9 आरोपी इसमें ताबे में लिया है. इसमें आगे की जो कार्रवाई है वो आगे की कार्रवाई चल रही है. बाकी हमारी टीम जो है वो भिवंडी है, वाड़ा है और जो भी बाकी एरिया है जहाँ जहाँ हमको लगता है उस एरिया में हमारी टीम अभी कार्यरत है और वो टीम में बाकी जो आरोपी है जो भी निष्पन्न हुए आरोपी है उस आरोपी को हम जल्दी से जल्दी पकड़ेंगे. सर आने वाले समय में कुंभ मेला है, पर्यटन सुरक्षा को नहीं मिल रही पर्यटन के लिए. आने वाले समय में कुंभ मेले को लेकर पर्यटन को सुरक्षा को लेकर सुरक्षा ऑलरेडी दी हुई है. पर्यटन के वहाँ पे बंदोबस्त भी था, वो लोग भी वहाँ पे पुलिस को मिले. बस इस घटना में जो है ये घटना कुछ 7-8 किलोमीटर दूर जाके जहाँ पे कोई मोबाइल लोकेशन नहीं आ रहा था उस पॉइंट पे हुई है. और जो दूसरा पॉइंट है उसमें मौका के अकॉर्डिंगली जो हम कार्रवाई करने वाले हैं या फिर जो है उसके पूरे सेक्शन देखे जाएंगे और देखने के बाद जो है अभी तो स्टूडेंट सेक्शन लगा है वो भी हम उसकी कार्रवाई आने वाले वक्त में मेला होने वाला है, आने वाले वक्त में नासिक बड़ा कुंभ मेला होने वाला है, इवेंट होने वाला है, तो उसको लेकर किस तरह से सुरक्षा सुरक्षा व्यवस्था जो है सुरक्षा व्यवस्था ऑलरेडी पुख्ता है. इसमें जो है मैंने वही रिपीट किया है आपको कि वहाँ पे पुलिस मौजूद थी, बट ये घटना जो है ये घटना उस पॉइंट पे नहीं हुई है जिस पॉइंट पे लोकेशन नहीं था वहाँ पे हुई है. बट ये अकॉर्डिंगली कुंभ मेला और बाकी सब चीज़ें देखते हुए वहाँ पे लोकल पुलिस स्टेशन हमेशा रहेगा. हम और पुलिस वहाँ पे बढ़ाएंगे. जहाँ पे भी हमारे पर्यटन के विभाग है वहाँ पे पुलिस रहेगी, नाकाबंदी रहेगी और वहाँ पे जो है मोबाइल हमारी वैन हमेशा रहेगी. सीनियर ऑफिसर वहाँ पे हमेशा विजिट करते रहेंगे और उस अकॉर्डिंगली एक इसमें मैंने ऑलरेडी बताया कि एक आरोपी रिकॉर्ड का है, बाकी किसी के ऊपर अभी तक हमने कोई ऑफेंस नहीं दिखाई दिया है, बट वो आरोपी को भी हम पकड़ेंगे. पत्रकारांवर पण त्र्यंबकेश्वर मध्ये असाच हल्ला झाला होता. तो गुन्हेगार पुन्हा जामिनावर सुटला आणि तो परत ते गुन्हे करतोय. हा माणूस सुद्धा आता जो अटकलाय तो पण मर्डर करून आला होता, तो जामिनावर सुटला होता, तो गुन्हे करत होता. एका पोलीस हवालदारावर पण त्याने 8 दिवसापूर्वी गुन्हा केला होता, गाडी घातली होती असं समजतंय. तर हे आधीच आपण म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर आपण त्यांच्यावर वॉच का ठेवलं जात नाही अशा सगळ्या गुन्हेगारांवर. आणि प्रत्येकावरती गुन्हेगार जे असतात त्या गुन्हेगारावरती आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतच असतो.
परंतु प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा जर गुन्हा झाली तर आपल्याकडे ब्रीच ऑफ लॉ बाकीचे सगळे काही वेगवेगळे पर्याय आहेत, त्या सगळ्या कायदेशीर पर्यायाचा आपण अवलंब करू शकतो. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.